मी वैद्य हनुमंत बुरे गेली 30 वर्ष झालं संजीवनी वनस्पती बेटावर येणाऱ्या रुग्णांना औषध देत आहे। वनस्पतीचा उपयोग कसा करावा आणि कोणत्या वनस्पतीपासून कोणता आजार बरा होतो, संजीवनी वनस्पती बेटावर आज इथं आलेला आहोत। आपण पाहत असलेल्या अनंतमूळ मंदिराच्या समोर ही वनस्पती आहे। या वनस्पतीचा उपयोग की जिथंही दाह होतो, दाह म्हणजे शरीरामध्ये आग होते, म्हणजे पोटामध्ये आग पडत असेल, संडाच्या जागीमध्ये आग पडत असेल, लघवीच्या ठिकाणी आग पडत असेल, भूक वाढत नसेल आणि ज्यांना की पोटाचे विकार आहेत अशासाठी सुद्धा ही वनस्पती आहे। याचा काढा बनवून एक तुकडा ह्या मुळीचा काढा करायचा, मूळ घ्यायची। ही मूळ फार सुगंधित आहे, हे पहा। ही आपण जर खाल्लं, पहिलं आपले पूर्व जुने माणसं काय करायचे, शेतामध्ये याचं काढा बनवून प्यायचे आणि एवढे तंदुरुस्त राहत होते। पण आज दुर्मिळ झालेलं आहे। त्या संजीवनी वनस्पती बेटावर अशी मुबलक अनंत मूळ आहे आणि जेवढे बी 21 आजारावर ही संजीवनी वनस्पती बेटावरली अनंत मूळ ही कार्य करते। ज्या ठिकाणी दाह होतो, शरीरामधले कोणताही दाह असेल, ती दाह कमी करणारी ही अनंत मूळ वनस्पती आहे। आणि या वनस्पतीचा उपयोग भरपूर ठिकाणी अनंत मूळ असेल, पण एवढी ही गुणकारी अनंत मूळ आहे त्या संजीवनी वनस्पती बेटावर आणि त्या वनस्पतीचा उपयोग आम्ही करतो। ज्यांना कुणाला जर मिळतच नसेल तर आमच्याशी संपर्क साधावा। धन्यवाद।